मम्मीची आठवण आली. मम्मी अशीच बसून कोरफड लावायची, दारात बसवायची मला आणि तू बस इथे मी लावते तुला कोरफड. हाय, गुड आफ्टरनून सर्वांना. पूजा ऋतू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि ऍक्च्युली आज विचार आहे की तुमच्या सगळ्यांसोबत हेअर रुटीन शेअर करायचा. रुटीन म्हणजे आपण हे रोज रोज नाही करत, पण मला खूप सारं ताईंची कमेंट होती, खूप साऱ्या दीदींनी मला इंस्टाग्रामवर वगैरे विचारलेलं की दीदी तुझे केस खूप दाट आहे आणि तू केसांना काय लावतेस, तू कशी हेअर्सची केअर घेतेस. तर मग आज माझं विचार चालू आहे ताईंसोबत की हेअर केअर दाखवावी. आणि काय होतं, उन्हाळ्यात आहे ना आपली स्किन पण खूप अशी ड्राय होते आणि ना त्यामुळे आपल्या शरीरात पण पाणीची कमतरता, आपण खूप सारं पाणी पित नाही. मला माहिती कोणीच पित नाही इतकं पाणी, आणि आमच्याकडनं पण नाही होत. मग त्यामुळे काय होतं, आपलं शरीर पण पूर्ण शरीरात पण म्हणजे असं काय म्हणतो ना डिहायड्रेशन होतं. त्यामुळे मग कधी कधी केस गळती पण होते आपली. सगळं म्हणजे उन्हाळ्यात ना सगळं असं चेंज होऊन जातं आणि आपण आपलं आरोग्य, आपले केस, आपली स्किन हेल्दी कशी ठेवली पाहिजे तेच आपण ह्या व्हिडिओ मार्फत तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहे. तर तुम्ही ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघा. आता इथे मी 2 कोरफडीचे पानं घेतलेली आहे, ती मी स्वच्छ धुवून घेतली. धुवून घेतल्यानंतर आपल्याला ती सुरीने तिच्या साईडला जे काटे असतात ते काटे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि मधोमध त्या कोरफडीचे 2 भाग करायचे, जेणेकरून आपल्याला कोरफडीचा गर व्यवस्थित काढता येईल. आणि हळूवारपणे हे करायचं, काटा टोचला नाही गेला पाहिजे. तसा तो इतका टोचण्यासारखा नसतो, पण तरीही सावकाश पद्धतीने हे काढून घ्यायचं आपला गर. दिसतंय ना, थांबा मी मांडीवर घेते. तर असं पूर्ण घर काढून घ्यायचं. आणि उन्हाळ्यात कोरफड लावणं पण चांगलं असतं, कारण कोरफड आहे ना म्हणजे आरोग्याला पण छान आहे आणि थंड असते कोरफड. आणि कोरफडमुळे आपले केस पण खूप सिल्की होतात. तुम्ही माझ्या मम्मीच्या युट्यूब चॅनलवर पण बघितलं असेल, मम्मीने पण एकदा तुमच्यासोबत शेअर केलेलं. मी दर उन्हाळ्यामध्ये कोरफड लावतेच. म्हणजे हिवाळ्यात कसं थंडावा असतो, गारवा असतो, तर हिवाळ्यात नसते लावायची कोरफड. पण उन्हाळ्यामध्ये तुम्ही दर उन्हाळ्याला दर रविवारी किंवा आठवड्यातून एकदा, महिन्यातून 2दा तरी तुम्ही कोरफड लावली पाहिजे केसांना. आणि केसांना कोरफड लावताना भरभरून कोरफड लावायची, कारण आणि कारण का माहिती का, ती खाली गळून पण आली ना मानेवर किंवा चेहऱ्यावर, तर तिथे पण आहे ना त्याचा फायदाच होतो. आपली स्किन ग्लो करते, शाईन करते. कोरफड खूप हेल्दी असते आरोग्यासाठी, त्यामुळे भरभरून कोरफड लावायची. कोरफड स्किन साठी पण खूप छान आहे, म्हणजे सगळ्यांना माहितीच असेल. खूप जण ॲलोवेरा जेल लावतात, पतंजलीचं वगैरे रात्री झोपताना. इव्हन मी सुद्धा लावते. तुमच्या तळपायाची आग होत असेल तर तुम्ही तळपायाला पण कोरफड लावू शकता. ज्यांना डायबिटीज वगैरे असतं, झाड आमच्या घरातच लावलं, म्हणजे घराबाहेर गॅलरीत लावलेले. जसे तुम्ही त्या दिवशी बघितले, मी यांना दाखवले सगळ्या ताईंना आपल्या गॅलरीतली झाडं. परत एकदा आम्ही शेअर करणारच आहे तुमच्या सोबत, आम्ही कोणकोणते झाडं लावले वगैरे वगैरे. तर तिथूनच मी आता ही कोरफड आणलेली आहे. कुठे आम्हाला बाहेर जायची गरज नाही पडली. या कोरफडीचं जे जेल आहे याच्यामध्ये आपण विटॅमिन ईचं कॅप्सूल असतं, ते पण आपण ऍड करू शकतो. पण दर रविवारी बघा केस धुतो आणि हेअर वॉश करण्याआधी म्हणतात की सॅटर्डेला केसांना तेल लावावं, म्हणजे शनिवारी केसांना तेल लावायचं आणि रविवारी केस धुवायचे. पण शनिवारी केसांना तेल लावताना त्या तेलामध्ये एक विटॅमिन ईची कॅप्सूल ऍड करायची आणि मग केस हेअर वॉश करायचे. तर तसे केस धुतल्याने हे केस खूप जास्त सिल्की, शायनी होतात आणि दाट पण होतात. तुमच्या केसांमधला डॅन्ड्रफ असेल किंवा केस गळती असेल ती पण कमी होते. पण हे जे रुटीन आहे ना, हे रेग्युलर करायचं असतं. एका दीदीने मला विचारलं होतं तू कोणता शॅम्पू वापरते, तर कधी मी क्लिनिक प्लस वापरते, कधी डव वापरते. म्हणजे शॅम्पू आपण कोणता वापरतो ते त्याच्यावर काहीच नाहीये. खरं तर हे सगळे प्रोडक्ट जे आहेत ना, हे केमिकल युक्तच असतात आणि कोणतं प्रोडक्ट कसं बनवलं जातं ते आपल्यालाही घरात बसून कळत नाही. त्यामुळे तुम्ही कोणताही शॅम्पू वापरा, पण तुम्ही असे नैसर्गिक जे उपचार आहे ते केले पाहिजे, हो की नाही? बरोबर झालंय. आता हे डायरेक्ट डोक्याला लावायचंय. 30 हे दे ना कॅप्सूल कुठून, तर इथे ना 3 कॅप्सूल घेतलाय. इव्हन 400 हा बरोबर. याचा आहे ना विटामिनचा आहे, तर त्या पण ह्या कोरफडच्या घरमध्ये टाकणार आहे आम्ही.
ह्या तुम्ही ऑइलमध्ये पण टाकू शकता, ऑइल करण्याआधी. चेहऱ्याला पण लावू शकता. खूप साऱ्या ताई असतील, मावश्या असतील ज्यांच्या इथे काळे वण असतात, वांग्याचे म्हणा किंवा कोणतेही जे ब्लॅक स्पॉट्स असतात, पायावर असो, हातावर असो, चेहऱ्यावर असो, कुठेही असो, विटॅमिन ईची जी कॅप्सूल आहे ही रोज एक लावायची रात्री झोपताना स्किनवर. तर स्किनचेही डाग निघून जातात. त्यानंतर केसांमध्येही तुम्ही म्हणजे तेल लावताना तेलामध्ये हो केसामध्येही लावू शकतात तुम्ही. डायरेक्टली अप्लाय करण्याऐवजी, कारण ती छोटी असते आणि इतकी छोटी आपण डायरेक्टली नाही लावू शकत इतक्या मोठ्या डोक्याला. तर मग आपण काय करायचं, तेलामध्ये मिक्स करायची आणि मग तेल लावायचं. तर त्याचे खूप सारे फायदे आहेत. तर तुम्ही जसं मी आणून ठेवली आहे तशी तुम्ही पण घरात आणून ठेवा, म्हणजे तुम्हाला कधीही स्किनला किंवा केसांना लावायला उपयोगी होईल. आणि ही खरी तर चांगली आहे, विटॅमिन ईचे खूप सारे फायदे आहेत. ही टॅबलेट आपल्या घरात पाहिजे. मिक्स करून घ्यायची मग नंतर त्याच्यात. हो, पूर्ण मिक्स करून घ्यायची. घर आपला बराच कमी आहे माझ्या केसांच्या तुलनेत, पण आपण ऍडजस्ट करून घेऊ. तुम्हाला लावू का? नको आता मला. मी नंतर लावणार आहे, पण मग नंतर आता एका टाइमाला दोघी जणी नाही लावू शकत. असं थोडं घर घेऊन आहे ना, इकडे खाली स्काल्फला ना तो चोळायचा आणि वरती केसांना जरी लावला ना तरी, म्हणजे वरतून केसांना पण लावायचं आणि खाली स्काल्फला पण चोळायचं, म्हणजे जो आपला डॅन्ड्रफ वगैरे होतो ना तो पण कमी होतो त्याच्यामुळे. माझ्या केसांमध्ये आहे ना सध्या डॅन्ड्रफ, ते उष्णतेमुळे होतोच. केस पण ड्राय पडतात आपले. आणि या वर्षीचा हा पहिला वेळ आहे की मी कोरफड लावते, नाहीतर मला आधी खूप सवय होती. आमच्या इकडे कडुलिंबाचं झाड आहे, कडुलिंबाचा पाला आणायचा, तो दळायचा मिक्सरमध्ये, त्याचा ज्यूस करायचा, तो केसांना लावायचा, कोरफडीचा गर केसांना लावायचा. मी असे खूप उपक्रम म्हणजे लहानपणापासून करतच आली आहे. मी पण करते, मम्मीच्या केसांना पण लावते. त्यामुळे पहिल्यापासूनच आमचे केस खूप मस्त म्हणजे दाटच आहे. किती पण कापले ना तरी ते दाट होतात आणि गळत पण राहतात. पण म्हणजे प्रत्येकाचे केस गळतात, पण मग आपण त्याची काळजी घेतल्यावर ते व्यवस्थित राहतील. मम्मीची आठवण आली. मम्मी अशीच बसून कोरफड लावायची, दारात बसवायची मला आणि तू बस इथे, मी लावते तुला कोरफड, बस असं बोलायची. आता ही जी कोरफड आपण केसांना लावतोय ना, ही पूर्ण 1 तास केसांना राहू द्यायची, केसांमध्ये जिरू द्यायची आणि त्यानंतर 1 ते 2 तासानंतर पूर्ण केस सुकल्यानंतर मग आपण ते केस वॉश करायचे पाण्याने. आणि केस धुताना केसांना ऑइल, शॅम्पू म्हणजे काहीच लावायचं नाही. केसांना शॅम्पू लावायची गरज नाही, कंडिशनर लावायची पण गरज नाहीये. केसांना फक्त कोरफड लावल्यानंतर साध्या पाण्यानेच ते धुवायचे. मी इथे आता बघू शकता, मी मस्त केसांचा बन बांधलाय आणि जवळपास 1 तास आपल्याला हे आता असंच ठेवायचं आहे. 1 ते 1.5 तासामध्ये हे पूर्ण जे आपला कोरफड आहे लावलेला, तो पूर्ण केसांमध्ये, स्काल्पमध्ये पूर्ण ॲब्झॉर्ब होतो, म्हणजे सुकून जातो. हेअर पण पूर्ण ड्राय पडतात आणि त्यानंतर आपल्याला हेअर वॉश करायचं आहे, म्हणजे केस धुवून घ्यायचे. मग त्यानंतर आपल्याला केस आपल्याला कसे झाले नेमकी ते कळेल. तर बघा तुम्ही पुढे. आता इथे माझे केस धुवून झालेले आहे आणि मी आता केस सुकवते आहे. मस्त टेरेसवर आली आहे आणि सनसेट बघा किती छान आहे, किती मस्त वातावरण झालेलं आहे. खूप मस्त वाटत होतं, मस्त सूर्यास्त होतोय. मला सूर्यास्त बघायला खूप आवडतो. मी ऋतुताईंना पण बोलून घेतलं होतं सूर्यास्त बघायला आणि तुमच्यासोबत पण शेअर करते आहे. एकदम सिल्की वाटतंय केस. मला तर वाटतंय, तुम्हाला वाटतंय का? कमेंट वाटतंय. शॅम्पू वगैरे काहीच लावलेलं नाही केसांना. छान झाले. कसे झाले? छान आहे आणि म्हणजे चमक, शाईन पण येते केसांना. आता 2-3 दिवसांनी तुमच्या केसांना लावू. मला सुट्टी असल्यावर घाई होती, नाही तर. कसे वाटते सगळ्या ताईंना, मावशींना? छान वाटतंय, छान. कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुम्ही पण ट्राय करा. हा का तुमचा व्हाईट सॉस पास्ता? आता खाऊन सांगा कसा झालाय.
गरम आहे. छान आहे ना. सगळं खायला. आता आमचा मस्त चहा पाणी झाला, मिस्टरांना पास्ताही बनवून दिला, स्वयंपाकाची तयारी झाली, स्वयंपाक झाला आणि आता आम्ही बाहेर चाललो आहे. थोडंसं काम होतं आणि थोडीशी वॉकिंग पण करायची होती. खूप म्हणजे 2-1 दिवस झाले होते आम्ही बाहेर कुठे गेलोच नव्हतो. म्हटलं चला आता बाहेर जाऊया. चला आम्ही चाललोय आता कुठेतरी. आम्हाला आत्ता टाइम भेटतोय. त्या दिवशी हिचं ब्लाऊज टाकलं, माझं ब्लाऊज टाकायला आज टाइम भेटलाय. आता चाललोय आम्ही दोघींनी वेगवेगळीकडे टाकलाय, त्याच्यामुळं आज वेगवेगळे. मस्त जाता जाता आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि तसंच आम्हाला तिथे राहुल दादाही भेटला. खा पटापटा पाणीपुरी. तुला कळायला पाहिजे ना. मस्त पाणीपुरी खाल्ली आणि राहुल दादा बोलला चला मी तुम्हाला सोडवतो. बघा इथे सिद्धेश्वर गणपतीचं मंदिर आहे आणि पुढे गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आहे. जाता जाता आम्ही दर्शन घेतलं आणि आलो आता ब्लाऊजवाला मावशींकडे. मावशी हाय करा. चला आता इथे मस्त मावशींकडे साडी पिको फॉल करायला देतो, ब्लाऊज शिवायला देतो आणि आता इथून आम्ही चाललो परत आमच्या घरी जाऊन मस्त जेवण करतो आणि झोपून घेतो. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू पुन्हा एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि शुभरात्री.